स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावे स्वामींची प्रार्थना करते। तर सगळ्यांनी कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। मी आणि माझ्या आईने मला एक छानशी सुंदर गिफ्ट पाठवलंय। दाखवलंच होतं मी की मी तिकडे गेलते, पण तिथं माझ्या आईने माझ्यासाठी एक छानशी वस्तू घेऊन ठेवली होती। तीच घेऊन आले मी। त्या दिवशीच आणली होती, पण माझ्याच्यानं काही दाखवणच नाही झाली। मला चला आज दाखवू। आणि त्या आधी तुम्ही हे पहा, मी जत्रामधून छानशा अशा भरण्या आणल्या होत्या, खूप सुंदर सुंदर होत्या। दोन आणल्या मी इथे किचन मध्ये ठेवायला। चिनी मातीच्या आहे, खूप छोट्या छोट्या आहे पण मस्त दिसतात किचन मध्ये। चटणी किंवा अशा शो म्हणून ठेवण्यासाठी मस्त आहे। तर हे भरण्या मला 25 रुपये, म्हणजे 50 रुपयाच्या दोन, 25 रुपयाला एक पडली। मी त्याला 100 रुपयाच्या 4 मागितल्या होत्या, 5 मागितल्या होत्या पण त्यानं दिल्याच नाही। मला बस झाल्या दोनच। मग नंतर बघू कधी असा किचन मध्ये काही चटणी मिरची ठेवायला मस्त आहे। त्याला खूप आवडले। चला मी तुम्हाला ना छानशी वस्तू दाखवते। तर हे पहा, ही आहे ती वस्तू। छान सरप्राईज दिलं माझ्या आईने मला। बरेच दिवस झाले सगळ्याकडे होतं, माझ्याकडेच नव्हती। तर म्हणलं मम्मी मला पण एक घे, तर तिने घेतली। मस्त मोठी आहे। आपण 3-4 किलो रवा बनवायचा असेल किंवा 2 किलो पुरण परतायचं असेल तर यामध्ये सहज 2 किलो पुरण तर सहज परतून निघतं। किंवा लय मोठे जण असेल, पंगत असेल किंवा आपल्या इथे काही कार्यक्रम असेल तर भाजी वगैरे करायला मस्त आहे, छान आहे। एकदम जड पण आहे। 3-3.5 किलो असेल, काय काय बनवता येतं याच्यामध्ये। त्यामुळे म्हटलं चला। आणि याच्या बाहेरून मस्त आहे आणि आतून छान पूर्ण पसरट आहे। मस्त 18 नंबरची आहे। तुम्हाला जर कधी घ्यायची असेल तर नंबर असतो 18 नंबरची। आणि गॅसवर पण मस्त बसते। गॅसवर थोडीशी मोठीच झाली, पण आपल्याला काही कार्यक्रम असला तर आपण शेगडी वगैरे लावतो तर ते शेगडीवर जमते। तर केवढ्याची असेल मला तुम्ही सांगा तुमच्या अंदाजाने, आणि कशी आहे हे पण नक्कीच सांगा। आवडली का तुम्हाला सांगा मला कमेंट मध्ये। आज वावरातून घरी जायला निघालो, पण ना तुरीच्या शेंगाने आवाज दिला, म्हणले बाई आम्हाला घेऊन जा ना। तर आत्या आणि मी दोघीजणी शेंगा तोडतो। मला चला भाजी होईल, शेंगा पण उकडू। आता सीजन जास्त दिवस नाही, एक 15 दिवस महिनाभर राहील। त्यामुळे म्हटलं चला आपण शेंगा तोडू। मस्त घोसाची घोस शेंगा निब्बर झाल्या। ते पा आत्या तिकडं तोडतात, तिकडं मी मस्त वटी करून शेंगा तोडते। हे पा नुसते घोसं तोडून घेते। एक एक तोडायला ना लय मोठा तोडायच्या असल्या की एक एक तोडायला काही हे होत नाही। गवत घ्यायचं, बरं वासराला गवत पण घ्यायचं। आता गवत घ्यायला लागले, मी शेंगा तोडते। तर हे पा तुरी ना अशा गुता त्यात मस्त घोसाची घोस तुरी आल्यात। हे मस्त। आता बोरं दाखवले असते, पण बोरं ना लय लांब आहे। आम्ही बोरीच्या झाडापासून थोडंसं अलीकडंच आहे। चला याची आमटी जर रेसिपी पाहिजे असेल तर सांगा मला कमेंटमध्ये, तर नक्कीच टाकेन आमटीची रेसिपी पण। एवढ्या झाल्या, नंतर दाखवते आणखीन मस्त। हे पहा हां ते जरा घेत जाऊ, त्याला गवत हे असं। बरं आता आम्हाला गवत घ्यायचं। शेंगा झाल्या तोडाच्या। त्यापुरतं झालं काय? हां मग आपल्याला मोठ्या झाल्या। हे पहा आपली ओटीत बरेच झाले। तुमच्या किलोक्षा तोड्या मी, किलो 1.5 किलो आहे। एवढ्या मोठ्या शेंगा पाहून बऱ्याच जण वाटत असेल आम्ही पण खावा।
आणि आम्हाला पण ताईने शेंगा द्यावं. पण ह्या शेंगाची छानशी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते. लेकरं हे देवाघरचे फुलं असतात, मुलं हे देवाघरचे फुलं असं म्हणतात. पण तेच लेकरं कधी कधी असं कांड करून ठेवतात. खरंच आज किराणा आणला होता, मला चट किराणा भरून ठेवा. किराणा भरून ठेवला ना पटपट हाताला येतो काय बनवायचं काय नाही बनवायचं लगेच कळून जातं. त्यामुळे सगळा किराणा मी लगेच भरून ठेवते आणि जे उरलेलं आहे ते एका डब्बा केलेला आहे त्या डब्यामध्ये ठेवत असते. आता तुम्हाला ती गोष्ट सांगायची झालं काय तर शेंगा उकडण्यासाठी आम्ही वावरामध्ये कुकर नेलं होतं. म्हणजे आम्ही नाही, आमच्या शेजारच्या ताईने वावरामध्ये कुकर नेलं होतं आणि एवढे कामं होते. त्या कामामुळे शेंगा काही उकडणंच नाही झाल्या. मग अशा आमच्यासारख्या लई मोठ्या शेंगा तोडून वगैरे ठेवल्या. सगळेच मुलं शेतामध्ये होते कारण शनिवार होता, दुपारची सुट्टी होती. मला लहान लेकरं त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत, लेकरं बाळ म्हणजे चला आपण वावरामध्ये शेंगा उकडू. तर उकडणंच नाही झाल्या. तर मग त्या लेकरांनी काय केलं, जे छोटे छोटे लेकरं होते ना त्यांना असं कांड केलं. तर घरी आल्याच्या नंतर त्यांनी म्हणे आता घरी गेल्याच्या नंतर शेंगा उकडू. म्हणले बरं. घरी गेल्या स्वयंपाक वगैरे झाला, मग ते शेंगा उकडायला टाकल्या कुकरमध्ये. जे कुकर वावरात नेलतं ना त्याच शेंगा उकडायला टाकल्या, म्हणजे त्याच कुकरमध्ये. तर शेंगा उकडायला टाकल्या. बाकीचे सगळे आजूबाजूला गेलते, कोणी बाहेर गेलं, कोणी बेडरूममध्ये इकडं तिकडं जातं. लेकरं पण सगळे गेले आणि शेंगा उकडानच नाही म्हणे, उकडत कधी मधी नसन आली शिट्टी. तर 5-10 मिनिटांनी असा मोठा आवाज झाला. तर कुकरचं झाकण पूर्ण दांडी बिंडी सगळीकडं सगळं फोडून तोडून सगळ्या किचनमध्ये शेंगा झाल्या. बरं झालं किचनमध्ये कोणीच नव्हतं. जर कोणी असतं तर खरंच खूप मोठा अनर्थ झाला असता. तर हे झालं कशामुळे, आता ही मेन गोष्ट आहे. तर ते जी सगळ्यात छोटी मुलगी होती का, तिनं त्या कुकरच्या शिट्टीमध्ये काडी घालून ठेवली होती खेळता खेळताच. तर मग नंतर सगळं झाल्याच्या नंतर त्या जी मोठी होती तिनं सांगितलं की मम्मी याच्यामध्ये ना दीदीनी काडी घातली होती. असे लेकरं ना कांड करून ठेवतात. लेकराचा काही भरोसाच नाही. त्यामुळे लेकरावर खूप लक्ष ठेवावं लागतं. पूर्ण काम करून सुद्धा मुलांवर लक्ष ठेवायला लागतं. असो, देवाच्या कृपेने ते विघ्न टळलं. चला आता मला चवळीची नाही, मस्त वाटाण्याची भाजी करायची आहे. त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मसाला आणि मिरची पावडर आणि काळा मसाला. या भाजीला जर तुम्हाला काळा मसाला टाकायचा नसेल तर नाही पण टाकू शकता, पण मी घेतला, मस्त लागतो. काळ्या मसाल्याने पण छान तरी येते, चवीला पण खूप टेस्टी होते. त्यामुळे काळा मसाला घातला मी. आता छान परतून झालं. हे वाटाणे मी छान भिजवून घेतले, त्याला कोमं पण फुटले होते आणि 2 शिट्टी कुकरला काढून घेतली. मस्त शिजले. एकाचे 2 किंवा एकाचे 4 झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे कुकर. थोडंसं पाणी पण ठेवायचं आणि जे वाटाणे शिजलेलं पाणी असतं ते पाणी जर तुम्ही भाजीला घातलं तर भाजी एकदम चवदार होते. त्यामुळं वाटाणे असो, भाजीपाला काही पण असो, जे शिजलेलं आहे का ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही किंवा इकडे इकडे टाकायचं नाही. ते गपचूप भाजीलाच टाकायचं बरं, शहाणपणा करायचा नाही. तर थोडंसं पाणी घातलं परत जितकं हवं आहे तेवढं, आणि भाजीला थोडंसं शिजवावं लागेल त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी घातलं. आणि आधी पण मीठ घातलेलं आहे. कशामध्ये? कांद्यामध्ये. तर आता पाऊणच मीठ घालायचं. तर चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचा कूट. इथे मी भाजून बारीक मिक्सरला शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे, कच्चे घालायचे नाही. जर कच्चे घातले तर ते कच्चं भाजीला चव लागत नाही. त्यामुळे मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट घातला. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला छान उकळी काढून घ्यायची. जर थोडीशी जरी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा कशी झाली. आणि मस्त उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की पाहायचं शिजली की नाही आणि थोडंसं मंद आचेवर शिजून द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि एकदम थंड होईपर्यंत ठेवायचं. थंड झाल्याच्या नंतर एवढी भारी तरी येते ना, खरंच खूप भारी होते भाजी.
सगळ्या ताईंना सांगते नक्कीच ही भाजी करून पहा. पाहू शकता आपली भाजी एकदम छान मस्त झालेली आहे. कोणाकोणाला आवडली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल लाईक आणि शेअर करा. ही भाजी तुम्ही भाकर, चपाती, तंदूर, पुरी कशासोबत पण खाऊ शकता. चला भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.